नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस शिपाई भरती म्हणजेच मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 12 जानेवारी 2025 साली झालेला सेट डीचा पेपर पाहणार आहोत। तर ही जी पोलीस भरती होती 2022-23 ची होती, ज्याचा पेपर 12 जानेवारीला झाला होता। तर या पेपरचा आज आपण इथे भाग 1 पाहणार आहोत। तर यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर कसेही प्रश्न आले होते म्हणजे सेक्शन वाईज आले नव्हते, त्यामुळे आपण प्रत्येक भागामध्ये 25 प्रश्न पाहणार आहोत। तर त्याच पेपरचा पहिला भाग इथे आपण पाहणार आहोत, भाग 1, ज्यामध्ये सुरुवातीचे 25 प्रश्न पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर वेळ न घालवता डायरेक्ट आपण आपल्या प्रश्नांकडे वळत पाहूया। त्याच्या या आपल्या मुंबई पोलीस शिपाई भरतीच्या पेपरमधील भाग 1 मधील आपला हा प्रश्न पहिला। तर याप्रमाणे हा पेपर होता बघा। इथे काही सूचना दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी, त्या तुम्ही वाचून घ्या। आपण डायरेक्ट प्रश्नांकडे वळूया। तर प्रश्न पहिला आहे, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत? म्हणजे बृहन्मुंबई आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक विभाग येतात दिलेला आहे। तर आता ज्या जिल्ह्याचा पेपर तुम्ही देताय तर त्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला सर्व इतिहास भूगोल सर्व माहीत असणे गरजेचं आहे। तर बघा, एकूण आयुक्तालयांची संख्या बृहन्मुंबईमध्ये आहे 5, जे की तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे। त्याच्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2 बघा, एक समीकरण दिलेलं आहे, जर 8x - 4 बरोबर 3x + 6, म्हणजे काय दिले, 8x - 4 बरोबर 3x + 6, तर x + 1 याचा घन किती? तर सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल, ह्या दोन समीकरणावरून x ची किंमत काढावी लागेल आणि तिथे x ची किंमत ठेवून त्याचा तुम्ही घन काढू शकता। तर गणितात दिल्याप्रमाणे बघा, समीकरण 8x - 4 बरोबर 3x + 6 दिलेलं आहे। तर आपल्याला x + 1 चा घन काढायचा आहे। तर आता हे x एका साईडला घ्यायचं, हे अधिक 3x इकडे वजा 3x होईल, म्हणजे 8x - 3x बरोबर हे -4 तिकडे +4 होईल। म्हणजे 8 मधून 3 गेले, 5x राहिले, 6 आणि 4 10, हे 5 इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल, 5 × 5 5 × 2 = 10, म्हणजे x ची किंमत मिळाली आपल्याला 2। तर आता x + 1 चा घन, म्हणजे x या ठिकाणी 2 ठेवा, 2 + 1 चा घन म्हणजे किती, 3 चा घन, 3 चा घन किती असतो 27, तेच आपलं उत्तर असणार आहे। x + 1 चा घन किती येतं, 27 येतं। तर 27 जर पाहिलं तर ऑप्शन सी मध्ये दिसत आहे, त्याच्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 3, 21,025 चे वर्गमूळ किती? तर बघा, असं जेव्हा तुम्हाला वर्गमूळ विचारलं जातं तर त्यावेळेस एक ट्रिक यूज करायची। काय करायचं, 1 ते 10 पर्यंत तुम्हाला जे काही वर्ग माहिती असतात, तर 1 चा वर्ग असतो 1, 2 चा वर्ग 9, आता 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, त्यातला एकच अंक लिहायचा, एकक स्थानाचा 6, 5 चा वर्ग 25, 5, म्हणजे असे अंक लिहून काढायचे 1 ते 10 पर्यंतच्या वर्गाचे। आता एकक स्थानचा अंक घ्यायचा, तर आता इथे कोणता अंक दिसतो तुम्हाला, 5, म्हणजे हा 5 चा इथे तुम्ही अंक घेऊन टाकायचा। वर्ग असल्यावर काय करतो, शेवटचे 2 अंक कट करायचे, मग हे 25 कट केलं, राहिलं काय इथे 210। आता 210 पेक्षा लहानात लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, 196 आहे, आणि 196 कशाचा वर्ग आहे, 14चा, ते 14 अंक इथे पुढे लिहून टाकायचा, किती आलं 145, म्हणजे हा 21,025 हा कशाचा वर्ग असणार आहे, 145 असणार आहे। कोणताही वर्ग करून तुम्ही या पद्धतीने सोडू शकता। एकक स्थानचा अंक प्रत्येक वर्ग संख्येचा घ्यायचा आणि त्याच्यापेक्षा त्या 2 अंक कट करायचे शेवटची, आणि राहिलेल्या संख्येच्या लहानात लहान जवळपासचं वर्ग म्हणजे वर्ग संख्या घ्यायची, त्याचं वर्गमूळ घेऊन त्या संख्येच्या पुढे लिहायचं, तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल। कोणत्याही ह्याला ही शॉर्ट ट्रिक तुम्ही वापरू शकता। तसेच 14 × 15 जर केलं तर 210 येतं, आणि 5 चा वर्ग 25, हे एकक स्थानी 5 असल्यावर देखील आपण असं चेक करून तुम्ही पाहू शकता। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4, शुद्ध शब्द कोणता? बघा, पारितोषिक हा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा होता, तर ऑप्शन ए मध्येच तुम्हाला शुद्ध शब्द दिलेला आहे, पारितोषिक। दोन्हीलाही रस्व म्हणजे पहिली वेलांटी आहे, म्हणून ऑप्शन 1 मध्ये दिले बघा, पारितोषिक हा शुद्ध शब्द आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 5, भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? म्हणजे उपराष्ट्रपती पदाचा आपल्याला कार्यकाळ विचारलेला आहे। बघा, उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा
पदसिद्ध अध्यक्ष असतो. तर काही मुलांना काय वाटतं राज्यसभेचा कार्यकाळ 6 आहे म्हणजेच राष्ट्रपतीचा पण 6 वर्ष असेल. तर बघा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ जो असतो तर तो 5 वर्षाचा असतो आणि उपराष्ट्रपती जे असतात तर ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे त्यांचा जरी कार्यकाळ इतर सदस्यांचा कार्यकाळ जरी 6 वर्षाचा असला राज्यसभेच्या पण उपराष्ट्रपती हे पदसिद्ध सदस्य किंवा सभापती असतात म्हणून त्यांचा जो कार्यकाळ असतो तर तो त्यांचे जे पद आहे उपराष्ट्रपती त्याप्रमाणेच गणला जातो जो की 5 वर्ष ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. आणि राज्यसभेच्या खासदारांचा जर पाहिला तर तो 6 वर्षाचा असतो हे देखील लक्षात घ्या आणि लोकसभेच्या 5 वर्षाचा असतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही म्हणजे कोणती संस्था मोडत नाही. बघा माहिती अधिकारामध्ये केंद्र सरकार असते राज्य सरकार असते पण ज्या काही खाजगी संस्था असतात तर त्या माहिती अधिकाराच्या मध्ये मोडत नसतात. म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे खाजगी संस्था हे माहिती अधिकार कायद्यात मोडत नाही तेच विचारलेलं जे की ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. बघा काय दिलेलं आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत. तर आत्ताच मी सांगितलं ज्या जिल्ह्याचा तुम्ही पेपर देताय त्या जिल्ह्याचा खास करून मुंबईला जास्त फॉर्म असतात त्यामुळे मुंबई ह्या शहराबद्दल तुम्हाला इतिहास भूगोल जे काही त्याचं आहे ते संपूर्ण राज्यशास्त्र त्याचं किंवा ते जे काही लोकसंख्येशी संबंधित असेल काही जे काही माहिती असेल ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या शहरामध्ये जर पाहिलं तर एकूण लोकसभा मतदारांची संख्या 5 आहे. बघा किती आहे 5 जे की ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तेच किती 6 आहेत 6 ऑप्शन ए मध्ये दिले. बघा 6 एकूण 6 जे आहेत तर ते लोकसभा मतदारसंघ आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन्ही मिळून किती एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत जे की तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे. जर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची उंची किती. तर आता दोघांच्या उंचीचं गुणोत्तर दिले आणि ह्यातली रोहितची उंची दिलेली आहे त्यावरून आपल्याला राजूची उंची काढायची आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा राजूची उंची आणि रोहितची उंची यांचं गुणोत्तर किती दिले 4:3 म्हणजे 4/3 असं आपण लिहू शकतो. त्यामध्ये रोहितची उंची तुम्हाला दिलेली आहे 1.2 मीटर. तर राजूची उंची माहीत नाही म्हणून आता आपण x मानूया. तर आता इथे राजूची उंची माहीत नाही म्हणून आपण x लिहिलं. x भागिले रोहितची उंची 1.2 बरोबर गुणोत्तर 4/3 आहे. तर आता तिरकस गुणाकार करूया. ह्या 4 गुणुले 1.2 होईल आणि हे 3 गुणुले x होईल म्हणजे हे 3 जे आहे तर हे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल म्हणजे x बरोबर काय येणार 4 गुणुले 1.2 भागिले 3 3 1 3 3 चौक 12 म्हणजे किती आलं 0.4 आलं आणि 4 चौक 16 पण पॉईंट असल्यामुळे 1.6 म्हणजे 1.6 मीटर हे बरोबर काय आलं x ची किंमत आली जी की आपण काय म्हणलेलं राजूची उंची मानली होती म्हणजे राजूची उंची 1.6 मीटर असेल. तर 1.6 मीटर आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. तर बघा ₹70ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळवला तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती असेल. तर बघा 70च्या 15% काढायचा आहे एवढा नफा आहे. 70च्या 15% म्हणजे 70 गुणिले 15 भागिले 100 शून्याला 0 गेले 15 7 105 भागिले 10 म्हणजे किती आलं 10.50 म्हणजे ₹10.50 एवढा त्याला काय झाला 15% 70वर म्हणजे नफा झाला. तर विक्री किंमत काय असते खरेदी किंमत म्हणजे खरेदी किंमत अधिक नफा. खरेदी किंमत आहे 70 आणि नफा 10.50 किती झाला तर 80.50. बघा 80.50 कशामध्ये दिले तर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा ग्रामरवरती हा प्रश्न आहे. सौम्य म्हणजे एकदम मऊ म्हणतो त्याच्या विरुद्धार्थी काय असतं तीव्र असतं. सौम्य त्याच्या विरुद्धार्थी तीव्र असतं जे की तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर बघा खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे. तर बघा सुरुवातीला तुम्हाला ग्रॅमी पुरस्काराबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. तर संगीत क्षेत्रातील दिला जाणारा हा एक उल्लेखनीय हा पुरस्कार आहे. तर ते जिंकणारे पहिले जे होते तर ते कोण होते पहिले ग्रॅमी पुरस्कार मिळवणारे पंडित रविशंकर जे की सितार या वाद्याशी जे आहे तर ते संबंधित आहेत. बघा सितार वाजवत होते पंडित रविशंकर
त्याप्रमाणे पंडित शिवकुमार शर्मा हे जर पाहिलं तर ते संतूर वादक आहेत. कोण? पंडित शिवकुमार शर्मा संतूर, आणि हे पंडित रविशंकर सितार. पंडित विश्वमोहन भट हे कोण आहेत? तर ते शास्त्रीय संगीत गायक आहेत बघा. पंडित विश्वमोहन भट आणि उस्ताद झाकीर हुसेन तुम्हाला माहितीच आहे, तर प्रसिद्ध तबला वादक आहेत. तर यापैकी पंडित रविशंकर यांना सितार यासाठी जो आहे तर तो पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळालेला होता. पंडित रविशंकर यांना ऑप्शन ए याचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. तर मराठी भाषा गौरव दिन कधीच असतो? तर नुकताच तो गौरव दिन पार पडलेला बघा फेब्रुवारी महिन्यात. 27 फेब्रुवारीला कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. आणि 1 मे जो आहे तर तो महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो. 17 सप्टेंबर महाराष्ट्र मुक्तीसंग्राम, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन किंवा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. तर 4 जानेवारीला आपण कोणता दिवस साजरा करतो हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? बघा, अभिजात भाषा जर पाहिल्या तर एकूण आता आधीच्या 6 होत्या ना, आता मराठी सहित एकूण 4 म्हणजेच मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली अशा 5 एकूण 11 ज्या आहेत तर त्या सध्याला एकूण भाषा आहेत अभिजात भाषा. त्यापैकी आता मराठी झालेली आहे, तमिळ आहे, बंगाली आहे, पण गुजराती आहे का अभिजात भाषा? नाही. म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अभिजात भाषा नसलेली भाषा कोणती? गुजराती, जे की ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. तर बघा, गणितमय सिम्प्लिफिकेशन दिले तुम्हाला. 17 गुणुले 29 बरोबर 493. तर 170 गुणुले 0.029 किती? तर फक्त इथे पॉईंटवर तुम्ही लक्ष ठेवायचं. पॉईंटच्या पुढे इथे 3 घरं आहेत, पण इकडे 170 आहे. इथला जर 0 वळून इकडे जर गुणला आपण तर 0.29 येणार. काय येणार? 17 गुणुले 0.29 येणार. बघा, पॉईंटच्या पुढे किती घरे राहिली? 2 राहिली. तर पॉईंटच्या पुढे 2 घरे असणार पर्याय, म्हणजे हे 493 आहे, ते 4.93 याचं उत्तर यायला पाहिजे. तर 4.93 कशामध्ये? ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. 1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात? बघा, 1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात? तर 1 मीटर म्हणजे काय असतं? 1000 म्हणजे भागिले त्याला 1 करावं लागेल तुम्हाला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, कारण 1000 किलोमीटर म्हणजेच 1 किलोमीटर येतो. म्हणून 1 भागिले 1000 केलं तर 0.001 हे कशामध्ये दिले तुम्हाला? ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे. 1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात? 0.001 किलोमीटर असतील, जे की ऑप्शन डीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. बघा काय दिलेलं आहे. NTZ, AGM, DJP आणि CGM यामध्ये विसंगत गट कोणता हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आता इथे तुम्ही NTZ यामध्ये जर पाहिलं तर N नंतर काय असतं? OPQRS हे 5 शब्द आणि पुढे T घेतलं आहे बघा. 5 शब्द इथे मधले पुढे T. त्याप्रमाणे Z. आता T नंतर Z जर पाहिलं तर T नंतर UVWXY असे 5 शब्द आणि पुढे Z घेतलेला आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये 5-5 शब्द गाळून पुढचा शब्द आलेला आहे. त्याप्रमाणे बघूया AGMमध्ये A नंतर काय असतं? BCDEF. बघा, A नंतर BCDEF हे 5 शब्द कट करून पुढे काय घेतलेला? F नंतर G घेतलेला आहे. त्यानंतर G नंतर HIJKL हे 5 शब्द कट करून K घेतलेला आहे. म्हणजे याप्रमाणे हे जर पाहिलं तर हे एकाच गटात येतात. त्याप्रमाणे आता DJP आणि CGM पाहूया बघा. तर DJP, D नंतर काय असतं? ABCD, EFGHI, I नंतर म्हणजे D नंतर 5 शब्द कट करून जे आलेलं आहे. त्यानंतर J नंतर KLMNO कट करून पुढे P घेतलेलं आहे. म्हणजे हे देखील एका गटात येतं. आता CGM बघूया. C नंतर काय असतं? DEFGH. तर आता C नंतर इथे H पाहिजे होतं, पण दिले काय? G. म्हणजे हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. CGM जे आहे तर या गटात मोडत नाही, म्हणून याचं ऑप्शन डी जे आहे तर ते असेल. तो विसंगत गट ओळखायचा होता, जो की CGMमध्ये दिलेला आहे, ऑप्शन डी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. हलाहल या शब्दाचा अर्थ काय? तर बघा, हलाहल म्हणजे काय? तर विष म्हणतो. विषालाच काय म्हणतात? हलाहल म्हणतात. त्याच्या विरुद्धार्थी काय असतं? अमृत असतं. तर हलाहल म्हणजे काय? तर विष, जे की ऑप्शन बीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात.
NDPS ॲक्टचे फुल फॉर्म काय? तर आता फुल फॉर्म देखील तुम्हाला महत्त्वाचे विचारले जातात, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, NDPS ॲक्ट हा अंमली पदार्थाशी संबंधित हा एक कायदा आहे. म्हणजे त्याचं फुल फॉर्म काय आहे? नॅरोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट, जो की ऑप्शन एमध्ये तुम्हाला दिसत आहे. बघा, नॅरोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट हे एक अंमली पदार्थाशी संबंधित हा एक कायदा आहे, जे की ऑप्शन एमध्ये त्याचा लॉंग फॉर्म दिलेला आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर इतर बाकीचे जे चुकीचे दिलेत ऑप्शन एमधलाच बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. तर बघा, खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट नाही? तर आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये असलेले कोणकोणते आहेत? त्यामध्ये एलिफंटा लेणी येतं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येतं, अजंठा लेणी येतं. म्हणजे आता हा जानेवारी 2025 म्हणजे त्याच्या अगोदरचा पेपर आहे. पण सध्याला जर पाहिलं तर याचं ऑप्शन त्यांनी त्यावेळेस जर पाहिलं तर करंट अफेअरनुसार रायगड किल्ला येत होतं. पण रायगड किल्ल्यासहित आता जर तुम्ही पाहिलं तर एकूण 12 किल्ल्यांचा युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश केलेला आहे. म्हणजे सध्याला जर तुम्हाला प्रश्न विचारला तर हे रायगडसुद्धा त्यामध्ये येणार आहे. पण त्यावेळेस रायगड नव्हतं म्हणून ह्याचं ऑप्शन सी होतं. तर बघा, कोणकोणत्या वर्ल्ड हेरिटेज साईट सहभागी आहेत ते आपण थोडं पाहूयात. तर बघा, इथे तुम्ही पाहू शकता. तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर युनेस्कोच्या यादीमध्ये अजिंठा, वेरूळ, एलिफंटा ह्या लेण्या, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST मुंबई आणि पश्चिम घाटचा समावेश आहे. पण जर तुम्ही पाहिलं तर जुलै 2025मध्ये, पण आपला पेपर कधीचा आहे? मे 2025चा, म्हणजेच त्यावेळेस रायगड नव्हतं. बघा, पण जुलै 2025मध्ये काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 किल्ल्यांसह मराठा मिलिटरी लँडस्केप तसेच 12 किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळालेला आहे. 11 किल्ल्यांसह एक कुठला अजून एक मराठा मिलिटरी लँड कॅम्प, म्हणजेच एकूण 12 जागतिक किल्ल्यांना वारसा स्थळ मिळालेलं आहे. तर आता कोणकोणती वारसा स्थळ आहेत? बघा, ऐतिहासिक लेणी आणि वास्तू. तर अजिंठा लेणीला 1883मध्ये मिळाला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे ती. बौद्ध लेणी आहे. त्याप्रमाणे वेरूळ लेणी ती पण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. राष्ट्रकूटकालीन आहे लेणी. त्याप्रमाणे एलिफंटा लेणी जी की मुंबईजवळ घारापुरी बेटावरील लेणी आहे. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2004ला मिळालेला आहे. मुंबईतील ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आहे. त्याप्रमाणे व्हिक्टोरिया गोथिक आणि आर्ट डेको 2018ला मुंबईतील वास्तू आहे. आणि निसर्ग आणि लष्करी वारसा जर म्हणलं तर पश्चिम घाटला 2012मध्ये म्हणजे जैवविविधतेने नटलेला प्रदेश म्हणून त्याचा समावेश करण्यात आला होता. आणि मराठा लष्करी भूदृश्य म्हणजे 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पन्हाळा, लोहगड, सुवर्णदुर्ग, खांदेरी, साल्हेर आणि तामिळनाडूतील जिंजीकेला हे एकूण 12 किल्ल्यांचा समावेश आता केलेला आहे जुलै महिन्यामध्ये. हे लक्षात ठेवा. म्हणजे त्यावेळच्या पेपरनुसार रायगड किल्ला याचं उत्तर होतं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. वांद्रा वरळी सी लिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? तर बघा, वांद्रा वरळी सी लिंक जो आहे तर तो 2009मध्ये सुरू करण्यात आलेला होता. म्हणजे आपल्याला फक्त वर्ष विचारले तर हा थोडा म्हणजे करंट अफेअरच्या बाहेरचाच प्रश्न म्हणावा लागेल. म्हणजे मुंबईबद्दल तुम्हाला मी काय सांगितलं, इतिहास भूगोल सर्व माहीत पाहिजे. म्हणजे इतिहासामध्ये हा जमा झाला आहे प्रश्न. 2009चा आहे बघा. तर तो सी लिंक जो आहे तर तो 2009मध्ये सुरू करण्यात आलेला होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. तर आता इथे काय दिलेलं आहे? जर ए आणि बीचे वयाचे प्रमाण 3:5 आहे, 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 31:45 असेल तर त्यांचे सध्याचे वय काय? तर आता हा पर्याय जो आहे म्हणजे हा प्रश्न तुम्ही पर्यायावरून काढू शकता. बघा, सध्याचं त्यांचं प्रमाण किती आहे? 3:5 आहे. आता 3 आणि 5 जर पाहिलं तर ते 21:35 एक आहे, 27:45 आहे, 18:30 आहे. 3:5 येतात त्यांचे. पण 10 वर्षांनी जर तुम्ही पाहिलं तर 21मध्ये 10 ॲड केलं तर किती येतं? 31. 35मध्ये 10 ॲड केलं तर किती येतं? 45. म्हणजे 10 वर्षांनी जर तुम्ही जर पाहिलं, कारण वर्ष ॲड होतात. सध्याचं वय तुम्ही जर पाहिलं तर 31 आणि 45, 10 वर्ष यातनं मागं जर तुम्ही गेला तर किती येतं? 21 आणि 35 येतं. म्हणजे सध्याचं वयाचं गुणाकार रेशो जर काढला 7:21, 7:5, 35, 3:5 येतो. म्हणजे पर्यायानुसार जर तुम्ही पाहिलं तर 21 आणि 35 हे त्यांचे सध्याचे वय असणार आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. सोडवायची सुद्धा तुम्हाला गरज नाही. तरी पण तुम्ही जर कन्व्हेन्शनल मेथड आहे आपली जी काही समीकरण तयार केली त्याने सुद्धा सोडू शकता. पण हे साधं सिंपल तुम्हाला आता इथे पर्यायावरून किंवा हे गुणोत्तरावरून दिले त्यावरून तुम्हाला समजलं पाहिजे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंदामध्ये एकूण किती सेकंद असतात? बघा, एका तासामध्ये 36 सेकंद. मग 2 तासाचे किती झाले?
36 दोन्ही 72 म्हणजे 7200 सेकंद प्लस 30 मिनिटाचे 3 संग 18 म्हणजे हे किती झाले प्लस 1800 सेकंद आणि वर किती सांगितले त्यांनी 15 सेकंद. तर एकूण सेकंद किती झाले हे 7200 आणि 1800 झाले 9000 आणि वरचे 15 म्हणजे 9015 सेकंद एकूण होणार आहेत. 2 तास 30 मिनिटे 15 सेकंद म्हणजेच 9015 सेकंद. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून फ्रीमध्ये PDF याची तुम्हाला भेटून जाईल. पुढील प्रश्न पाहूयात बघा. प्रश्न क्रमांक 23. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे खालीलपैकी अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा. तर रामबाण. तर आता रामबाण उपाय हा शब्द तुम्ही ऐकला असेल. तर रामबाण म्हणजे काय अचूक आणि गुणकारी उपाय. त्याला आपण रामबाण उपाय म्हणतो. मी अचूक आणि गुणकारी. राम म्हणजे काय रामाचा बाण कसा होता एकदम अचूक होता निशाणा परफेक्ट होता म्हणून अचूक गुणकारी उपाय म्हणजेच रामबाण असं त्याला आपण म्हणतो. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे. बघा प्रोजेक्ट टायगर म्हणजे मेळघाट हा कुठं आहे तर अमरावती जिल्ह्यात आहे. सोपा प्रश्न होता. ऑप्शन सी अमरावती या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे. तर बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीमध्ये आहे. मी आत्ता सांगितलं ज्या जिल्ह्याचा पेपर बघताय खास करून मुंबईचा तर मुंबईचा इतिहास भूगोल त्यामध्ये कोणती अरण्य आहेत राष्ट्रीय उद्यान आहेत काय आहे तालुके किती किंवा तिथे जिल्हा परिषद आहे का नाही किंवा तिथे मतदारसंघ किती आहेत हे सर्व त्या जिल्ह्याचे इतिहास भूगोल राजकारण सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण आता तुम्ही पाहिलं 3 ते 4 प्रश्न आलेले आहेत बघा. राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे मुंबईमध्ये तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे बोरिवली या ठिकाणी आहे बघा. ऑप्शन बी मध्ये दिले तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो आपला मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 12 जानेवारी 2025 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे. तर त्याचा आज आपण ते भाग 1 पाहिलेला आहे बघा ज्यामध्ये सुरुवातीचे 25 प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र पोलीस.